नमस्कार, ब्लॉग टाईममध्ये आपलं स्वागत असं. मी धनंजय घेऊन आलो आहे नवीन ब्लॉग. आजचा ब्लॉग असणार आपला तुम्हाला सहज माहिती अनंत चतुर्थी झालेली आहे, पण अजून एक गणपती राहिलेला आहे मित्रांनो. तर आम्ही कुठेतरी एका गणपतीचा असतो आहे गावावरून आल्यावर. चला तुम्हाला पण घेऊन चालतो. आता आम्ही बस भेटलेली आम्हाला, आम्ही कापूरवाडीवरून आता बसमधून निघालो आहोत. तर तुम्ही पहिला व्हिडिओ बघितला असेल तर मी कुठे जातो आहे आता आम्ही बसमध्ये बसलो आहे. बघू आता कधीपर्यंत बस पोचवते. ट्रॅफिक आहे, मग ऑलमोस्ट भाईंदर रोडला जातो आहे बोरिवली मार्गाने, कारण बस आपली भाईंदरपर्यंतच आहे. तर भाईंदरवर आम्ही ट्रेन करणार आहोत पुढे. आम्ही म्हणजे मी एकटाच आहे, असं कोण नाही आहे. नाहीतर मला पर्सनली विचारतं सगळेजण की कोणावर भटकतो तू, कोणावर फिरतो, पण आज मी एकटाच आहे. हां, कधी कधी बहीण असते माझ्याबरोबर, पण आज ती नाही आहे अनफॉर्च्युनेटली. तर मी एकटाच ट्रॅव्हल करतो आहे. तर हा आपला गायमुखचा रोड आहे. रोडची तर पुढे फट्टे वाट लागली आहे. खरं बोलू तर एवढा वाट लागली आहे ना, एवढे खड्डे आहेत ना, एवढे खड्डे सोडा, तो खालची खडीवरती आली आहे. हा पुढचा रोड मस्त आहे. तर आता आम्ही भेटू डायरेक्ट स्टेशनला, भाईंदर स्टेशनला. तो अभी हम भाईंदर स्टेशन पे है सोडलेलं. तर आता आम्ही भाईंदर स्टेशनवर आहोत. भाईंदर स्टेशनवर आता आम्ही जातो आहे चालत ट्रेन पकडायला. ट्रेन पकडून आता आम्ही सरळ अंधेरी गाठणार आहोत. अंधेरीला काय जातो रे तुम्हाला समजेल नंतर थोड्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब बेल आयकन क्लिक करा. तर आता मला फायनली ट्रेन भेटलेली आहे. तर बघू शकतात, पण फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये भरपूर गर्दी आहे. जिन्याने जाऊया. तर आता आम्ही इथे बस ट्रेन चेंज करत इथे आम्ही फायनली पोचलो आहोत अंधेरीला. तिथून अंधेरीवरून आता इथून परत बस आहे. तर बस करून आम्ही परत जाणार. हे जायचं आहे तिकडे आम्हाला. तुम्हाला लोकेशनवर गेल्यावर तर समजा आम्ही कुठे जातो आज. आता आम्ही परत वेस्टला आलो आहे. आम्ही ईस्टला आलो चुकून. तर आपण आता इथून वेस्ट ईस्ट हेच खेळत बसतो काय. तर इथून मी पुलावरून जातो, चेंज करतो पूल. बापरे बाबा, लय गडबड बाबा. ईस्ट आणि वेस्टमध्ये होते. पण मॅपवर बघितलं तर मॅपने मला इकडे फिरवलं ईस्टला. आणि कोणतं असं बसतंय की बघा. आता आम्हाला बस भेटलेली आहे. भरपूर टाईमनंतर भेटली नाही, पण अशी 5-10 मिनटं थांबायला लागलं बस स्टॉपवर. तर बस भेटलेली आहे. बस आता कशी नेणार नाही, मी पहिल्यांदा बसने येतो आहे. आणि लास्ट टाईम आलो तर डायरेक्ट ऑटोने गेलेलो मी. मला रस्त्यावर माहिती नव्हती. आता बघा म्हणजे इथे येत असताना तुम्ही मॅपचा भरोसा अजिबात नको आहे. मॅप मला फिरवणं. तर तुम्ही इथे स्टेशनला आला, ट्रेननी येतं तर स्टेशनवरून तुम्ही विचारत या बसनी. तर आता मी बसनी आलो. मला बस माहिती नव्हती कुठल्या बसनी बसलो होती. तसा बसलो आणि आलो. तर तुम्हाला माहितीच असेल की इथे मी आता कुठे येतो, एक्झॅक्ट लोकेशन. या राजाला आज गर्दी नाही तर उद्या तुम्ही येणार संकष्टीच्या दिवशी तर तुम्हाला इथं भरपूर गर्दी भेटणार बघायला संकष्टीला.
आणि संध्याकाळच्या वेळेला तर अजून गर्दी असते इथे. तर आता आम्ही आलो अंधेरीचा राजाला. काय प्लॅन नव्हतं यायचं, सोडून दिलेला विषय इकडे जायचं आहे म्हणून. पण फायनली आम्ही आलो. बोलताना देवाने बोलवलं आणि आम्ही आलो. त्याच्यामधली गत झाली. हो काका समोर बघा. इथे चप्पल ठेव. तर इथे सगळं प्लॅन नव्हतं. फायनली आम्ही आलो आहे अंधेरीच्या राजाला. यावर्षीचं देखावा काहीतरी डिफरंट आहे. देखावा तोच आहे, जरा अलग लाईन गेली आहे यावर्षी. तर ह्यावर्षी ह्या लोकांनी अशी लाईन फिरवली आहे, नाही तर गेल्या वर्षीची मधून लाईन होती अंधेरीच्या राजाला. पण एक बरं आहे, वरून शर्ट दिलं आहे, उन्हाची एवढी ताप नाही लागणार. गेल्या वर्षी जाम तापलेलो, पण शेवटच्या दिवशी आलेलो म्हणून जरा अजून गर्दी होती. तर आज एवढी गर्दी नाही आहे. संकष्टीला नाही आलो आहे. उद्या येण्यानंतर त्यांना चांगलीच गर्दी भेटणार आहे संकष्टीला. पण खरंच माझ्या याच्यात काहीच प्लॅन नव्हता. तर आम्ही इथे बोलतात ना, राजाने बोलवलं आणि मी बॅग उचलली आणि आलो, असं झालं माझी अद्गत. तर इथे लाईन तर आहे बऱ्यापैकी, पण असं एक्साइटमेंट पण आहे बघायला अंधेरीचा राजा. मी भेटतो आता डायरेक्ट मंडपामध्ये. आपली आई आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे सांगू शकते की काय बरोबर आहे आणि काय चुकी, म्हणजे आपण मुलांना प्रॅक्टिकली. तर मित्रांनो, आम्ही आतमध्ये एंटर झालेलो आहोत. तुम्ही बघू शकता समोर माझ्या राजाची मूर्ती आहे. अंधेरीच्या राजाची मूर्ती आहे. बोलायला जरा चुकलो तर क्षमा असावी. तर समोरच दिसते एकदम मस्त आयुष्य बसलं. तर तुम्ही चला दर्शन घ्या राजाचं. तर फायनली आमचं दर्शन झालं आहे. तर आता आम्ही इथून प्रदक्षिणा घालून अशी गोल एक्झिट घेऊन आम्ही प्रदक्षिणा घालून डायरेक्ट आऊट. ये लाइन इतनी बड़ी है, इतना मत शेड के लिए. तर हीच लाईन भरपूर मोठी असते. हे अख्खं शेड आहे ना, तिथपर्यंत लाईन असते. तर ही लाईन आता फक्त तुम्हाला दिसत असेल की एंट्रन्सचं जरा चप्पल स्टँड कधी दिसत असेल. तर उद्याचा शेवटचा दिवस आहे. उद्या 5 वाजता दर्शन बंद होणार. 5 वाजता गणपतीच्या, मग 6 वाजल्यापासून विसर्जनाला गणपती आपल्या मार्गी लागणार. तर असं यांचं हे असतं. आमचं दर्शन तर झालं आता बऱ्यापैकी. आता आम्ही निघालो तिथून परत ठाण्याला यायला. अंधेरीचा राजाचा विजय असतो. तो मेन गेट है. आणि तुम्हाला इथून शेडे ऑटो पण भेटणार अंधेरीच्या राजाचं इथून, नाही तर स्टेशनवरून पण मला शेडे ऑटो भेटणार. मी यांना आता विचारलं तर आलं समजलं की इथून शेडे ऑटो पण भेटतात स्टेशनवरून. ह्या नगराला आझादनगर नाव आहे. आझादनगर याच्या बसतो. तर आता मी उतरलो आहे मीरा रोडला, मीरा भाईंदरला असं. इथं आम्ही बसची वाट बघतोय बस स्टँडवर बसून. तर बसचं येत नाही, पण आजचं दर्शन फॅन्टॅस्टिक झालं, मस्त होतं दर्शन. तर फायनली आम्हाला बस पण भेटली. मीरा भाईंदर बस आहे, नवीन बस ओपन झाली. 2 वीक्स झाले त्या बसला येऊन. नवीन बस MBMT असं बसचं हे नाव आहे, मीरा भाईंदर.
पण ह्या बसमध्ये एकच आहे की इथं तिकीट भरपूर महाग आहे. तर प्रिफरेशन ऑफ समान तिकीट असं आहे, लहान मोठ्या भरपूर तिकीट महाग आहे या बस. पण आजचा माझं दर्शन प्रवास एक झाला. आजचा दिवसच भारी होता. तर तुम्ही लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला पेजला फॉलो करायला विसरू नका, आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. चॅनलचं नाव आहे ब्लॉग डॅनी आणि पेजेसचं नाव आहे स्ट्रीट आणि फूड आणि सॉफ्ट फोटोग्राफी 22. हे आमचे 2 पेजेस आहेत. सो त्यांना फॉलो करा. तिथे तुम्हाला डेली कंटेंट मिळेल, डेली काहीतरी नवीन बघायला भेटेल. आणि यूट्यूबला तर सबस्क्राईब करायला अजिबात प्लीज सबस्क्राईब. म्हणजे आम्ही पुढच्या व्हिडिओ लई डेंजर बस आहे बाबा. किती बसून वर या बसमध्ये.